बेवारस पडलेलं लाख मोलाचं एसी, धुळखात असलेलं वॉटर कूलर आणि वॉटर प्युरिफायर, सर्वत्र घाणीचं साम्राज्य. हे मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेतलं चित्र बघून कुणालाही संताप येणं स्वाभाविक आहे. पण देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असणारा बांधकाम विभाग एक मात्र ठेकेदारांच्या गराड्यात वावरत असल्यानं याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. त्र्यंबक रस्त्यावर असलेल्या ABB सर्कल जवळ बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीत बरेचसे विभाग स्थलांतरित झाले आहेत. बांधकामाचे तिन्ही विभाग मात्र जुन्याच इमारतीत आहे. बाकीची जागा कुंभमेळा कक्षाला देण्यात आली आहे. त्या अनुषंगानं या ठिकाणी फर्निचर बनवण्याचं काम सुरू आहे. सभागृहात असणारे AC काढून ते वरांड्यात ठेवण्यात आले आहे. काही तळमजल्यावर बेवारस स्थितीत पडलेले दिसतायत. सोफेही अस्ताव्यस्त पडलेले दिसतायत. लेखा विभागाजवळ असलेल्या वॉटर कूलर आणि प्युरिफायरवर तर धुळीचा थर साचलेला दिसतोय. बाहेरच्या बाजूला कचऱ्याचा ढीग दिसतोय. खरं तर नवीन इमारतीत स्थलांतरित होताना या लाख मोलाच्या वस्तूंची आधीच विल्हेवाट लावणं गरजेचं होतं. पण याकडे कानाडोळा करून स्थलांतर झाल्यानं या वस्तू बेवारस स्थितीत पडलेल्या आहेत. ज्यांच्यावर देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे त्या बांधकाम एक विभागाचं कार्यालय याच ठिकाणी असून येता जाताना कार्यकारी अभियंत्याच्या नजरेला हे चित्र दिसत नाही का, हा खरा प्रश्न आहे. दिसत कसं नाही, पण दिसत असूनही त्याकडे डोळेझाक करून नजर वाकडी करून निघून जाण्यातच धन्यता मानली जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन इमारतीत सुखने वावरत असून जुन्या इमारतीकडे त्यांचं दुर्लक्ष झाल्याचं लपून राहत नाही.